मैत्रिणींनो नमस्कार. आपण काल पाहिलं अवंतिकाने कशी माती खाल्ली आणि त्याचा फायदा ऐश्वर्या घेऊन पुढे काय करणार आहे. तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. घरोघरी मातीच्या चुली. अवंतिका सौमित्राला आणि जानकीला सांगते, अरे मी भावनाच्या भारात सारंग भाऊजीचं नाव तोंडून निघून गेलं माझ्या. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, अगं अवे तू असं कसं केलंस. सौमित्र पुढे म्हणतो, अगं त्या ऐश्वर्याला संशयाची थोडी पण जागा द्यायची नाही असं ठरलेलं असताना सुद्धा तू डायरेक्ट सारंगचं नाव घेतलंस. अवंतिका पुढे म्हणते, अरे मला असं वाटलंच नाही की असं काही होईल म्हणून. त्यावर जानकी म्हणते, इट्स ओके अवंतिका. आणि सौमित्र म्हणतो, माहिती ना ती ऐश्वर्या कशी आहे. जानकी पुढे सौमित्राला म्हणते, चुकून झालं असेल तिच्याकडून. मैत्रिणीनं जानकीला थोडं टेन्शन आलेलं आहे आणि तरीही ती तिला सावरत म्हणते, अवंतिका पुढच्या वेळी थोडं जपू ना, मला टेन्शन जरा दुसऱ्याच गोष्टीचं आलेलं आहे. हे दोघे पण जानकीला विचारतात कसलं टेन्शन. आणि जानकी म्हणते, मला राहून राहून असं वाटतंय की तो माणूस ऐश्वर्यालाच भेटायला आला होता आणि तो खिडकीतून आमच्याकडे असं का पाहत होता. नेमका होता कोण तो माणूस. जानकी म्हणते, आम्ही त्याला पकडलं असतं पण ती गाडीमध्ये आली आणि ऋषिकेशचा अपघात झाला. जानकी पुढे म्हणते, मला ह्याची कल्पनाच नव्हती की हे असं काही होईल. मी सगळ्या जगाला तोंड द्यायला तयार आहे. खमकी आहे मी. ती घाणेरडी ऐश्वर्या ऋषिकेशचे लग्न करणार आहे. मला माहिती हे नाटक आहे, तरी सुद्धा माझं मन हे सगळं काही स्वीकारायला तयारच नाही. जानकी पुढे म्हणते, हे सगळं मला करावं लागते माझ्या आईला मिळवण्यासाठी. काही करून आपल्याला ऐश्वर्याकडून तिचा पत्ता काढून घ्यावाच लागणार आहे. अवंतिका जानकीचं सांत्वन करत म्हणते, हे बघा वहिनी, तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आपण सगळे मिळून लढू तिच्याशी. आणि तेवढ्यामध्येच ऐश्वर्या येते आणि म्हणते, लढ लढ. ऐश्वर्या पुढे म्हणते, तुम्ही कितीही लढाया माझ्याशी लढायच्या जरी ठरवल्या ना, तरी तुम्हाला माझ्याकडून हारच पत्करावी लागणार आहे. ऐश्वर्या म्हणते, ए बाय द वे, तुमचं झालं असेल माझं कौतुक करणं तर चला उरका पटकन. त्यावर सौमित्र म्हणतो, ते आमचं आम्ही बघू, तू नको आम्हाला शिकू. सौमित्र ऐश्वर्याला विचारतो, तू कशाला आलीस इथं, आमचं बोलणं ऐकायला. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही नाही नाही, मी बोलणं ऐकायला आली नाही, तुमच्या लाडक्या जानकी वहिनीच्या कानावर एक गोष्ट घालायला आली. निर्लज्जच्या ऐश्वर्या तिला म्हणते, ए जानकी माझ्याकडे बघ, माझ्याकडे काही वेगळं दिसतंय का. आणि जानकी तिकडं तोंड करते. ऐश्वर्या म्हणते, अगं बघ ना. ऐश्वर्या जानकीच्या पुढं गाल नेते आणि गालावर बोट ठेवून म्हणते, अगं बघ. ऐश्वर्या म्हणते, हळद बघ बघ, जशी त्यांच्या नावाची उष्टी हळद तुला लावली आहे ना, तशीच त्यांच्या नावाची उष्टी हळद त्यांनी मला सुद्धा लावली आहे. ऐश्वर्या पुढे म्हणते, अगं पण दोघीच्या गालावर त्यांच्या नावाची हळद चांगली नाही वाटत आहे ना ग. ऐश्वर्या म्हणते, एक काम कर, तुझ्या गालावरची ही हळद आहे ना, ही पुसून टाक. ऐश्वर्या म्हणते, अगं पुस ना. आणि परत म्हणते, मीच पुसते असं म्हणते आणि जानकीच्या गालावरची हळद पुसून टाकते. ऐश्वर्या पुढे म्हणते, आज मी फक्त हळद पुसली, एकदा आमचं लग्न होऊ दे, मी ऋषिकेश नावाचं चॅप्टर तुझ्या आयुष्यातून पुसून टाकते कायमचं. ऐश्वर्या सौमित्र आणि अवंतिकाला म्हणते, ए ही बघा माझ्या गालावर ऋषिकेशची उष्टी हळद. आणि हो, आम्ही सेल्फी पण काढली आहे, थांबा तुम्हाला दाखवते असं म्हणते आणि मोबाईल मध्ये ते काढलेले फोटो दाखवते. जानकी म्हणते, ऐश्वर्या तू जे काही करतेस ना त्याच्या पुढे तिचा डायलॉग ऐश्वर्या कम्प्लीट करीत म्हणते, तुला त्याची फळं भोगावी लागतील. माहिती मला, मी भोगेन. मला जे काही सहन करायचं ना ते सगळं सहन करेल. ऐश्वर्या चढत्या आवाजात म्हणते, अगं जानकी तुला कळत कसं नाहीये, या घरातली मोठी सून म्हणून मिरवणार आहे मी आता. तू जाणार जेलमध्ये चक्की पिसायला. चक्की पिसण्याची ऍक्टिंग करून ती तिला बोलत असते. जानकीच्या दोन्ही गालावर हात ठेवते आणि म्हणते, तयारीला लागा असं म्हणून ते तिथून निघून जाते. सौमित्र जानकीला विचारतो, वहिनी तुझा खरंच विश्वास आहे लग्न झाल्यावर ही बाई लता काकूला कुठे ठेवलंय ते सांगणार आहे. अवंतिका म्हणते, माझा तर अजिबात विश्वास नाहीये. सरड्याची जात आहे तिची, कधी रंग बदलेल ना काही सांगता येत नाही. इकडे लताबाईच्या तिकडे माया लताबाईला फळं कट करून देत असते. त्या खात खात म्हणतात, आता बरं वाटतंय बघ, थँक्यू ग पोरी. पण मला सांग, मी जेव्हा बेशुद्ध पडले होते तेव्हा कोण माणसं आली होती. आणि त्यावर माया म्हणते, काकू मला नाही माहिती. माया पुढे म्हणते, ते बहुतेक कुठल्या तरी केस संदर्भात आले होते, इन्स्पेक्टर होते ते, आणि तो सोबतचा माणूस त्यांना साहेब साहेब म्हणत होता. माया म्हणते, मी बघितलं होतं त्यांना, पण मी इथे लपून बसले होते ना. आणि त्यावर लताबाई म्हणतात, अगं थोडी हिंमत दाखवायची होतीस ना, तू काहीच का बोलली नाहीस. माया म्हणते, मला वाटलं होतं तसं, तोंडातून शब्दही निघणार होते. आणि परत विचार केला, त्या माणसाने तुम्हाला काही केलं तर. मला तुमची काळजी वाटली म्हणून मी शांत बसले. आणि त्यावर लताबाई म्हणते, अगं तू काही बोलली असती तर त्या माणसाने आपली मदत केली असती ना. माया म्हणते, हो मी नक्कीच असं करायला पाहिजे होतं, पण काय करणार, तुमच्या डोक्यातून रक्त निघत होतं ना आणि तुम्ही बेशुद्ध होतात म्हणून मी काहीच केलं नाही. पण आता असं वाटतंय की मी तेव्हा काहीतरी केलं असतं तर नक्कीच तुम्हाला त्याच्या तावडीतून सोडवलं असतं. मायाला गिल्टी फील होतं. किती नाटकं करते काय माहिती. ती म्हणते, काकू मला माफ करा, खरंच माझ्यामुळे हे झालंय. आणि त्यावर लताबाई म्हणतात, अगं ठीक आहे ग, एवढं काय तू मनाला लावून घेतेस. लताबाई पुढे म्हणतात, अगं तू चांगल्यासाठीच केलंस ना, याच्यात तुझी काही चूक नाहीये, फार मनाला लावून घेऊ नकोस. इकडे ऋषिकेश गालावरचे हळद खरडू खरडू काढण्याचा प्रयत्न करत असतो. जानकी म्हणते, अहो काय करताय, तुम्हाला लागलंय ना, तुम्ही ठीक आहात ना. आणि तो रागा रागा टावेल फेकतो.
आणि जानकी विचारते, असं काय करताय? जानकी बारीक तोंड करून विचारते, ऐश्वर्याने खरंच तुमच्यासोबत फोटो काढला? त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो. त्यावेळेस माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता, पण तू लक्ष देऊ नकोस, तिला काय करायचंय ते करू दे. जानकी म्हणते, तिला तर मी अद्दल घडवणारच आहे, पण तो माणूस कोण होता, काय वाटतंय तुम्हाला? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, सयाजी विखे पाटील. जानकीला आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती म्हणते, काय? सयाजी काका? तुम्ही चेहरा बघितला त्या माणसाचा? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही. जानकी म्हणते, अहो असं काय करताय, सयाजी काका जेलमध्ये आहेत ना? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, मला संशय आहे, तो माणूस खूप शातीर आहे, तो काही करू शकतो. ऋषिकेश पुढे म्हणतो, आपल्याला त्यांना जाऊन भेटलं पाहिजे, म्हणजे आपल्याला कळेल तरी तो नक्की आहे कोण. आणि इकडे ऐश्वर्या जेलमध्ये सयाजी काकाला भेटायला आलेली असते. ऐश्वर्या बापाला बघून त्यांना बिलगते आणि विचारते, डॅडा तुम्ही कसे आहात? सयाजी काका म्हणतात, झक्कास. आणि ऐश्वर्याला विचारतात, पुरी तू कशी आहेस? आणि ऐश्वर्या पण म्हणते, मी मस्त. सयाजी काका विचारतात, कुठवर आलंय तुझं काम? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, त्या रणदेवीची मी पूर्ण वाट लावली, सारंग गेल्याचं कळलंय का तुम्हाला? सयाजी काका म्हणतात, हां ते तुझ्या आईशीकडूनच कळलंय. सयाजी काका विचारतात, बरं आता पुढे काय करायचं ठरवलेस तू? आणि ऐश्वर्या म्हणते, पुढे मी रणदिवेच्या प्रॉपर्टीचे पेपर मिळवायचे खूप प्रयत्न केले आणि मी ते मिळवले सुद्धा, पण नेहमीप्रमाणे ती जानकीमध्ये आली आणि तिने ते पेपर हिसकावून घेतले. त्यावर सयाजी काका, काय? असं म्हणतात, तिनं पेपर हिसकावून घेतले आणि तू काहीच केलं नाहीस? त्यावर ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला खरंच असं वाटतंय मी काहीच केलं नसेल म्हणून? ऐश्वर्या म्हणते, आता तर मी असा डाव टाकलाय ना, त्याच्यामुळे जानकीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यावर सयाजी म्हणतात, असं काय केलंयस तू? ऐश्वर्या मोबाईल काढून लग्नपत्रिकेचा फोटो दाखवते आणि म्हणते, मी आणि ऋषिकेश लग्न करणार आहोत. हे ऐकून सयाजी काका जाम खुश होतात. ऐश्वर्या म्हणते, मी त्या जानकीचं सगळं हिरावून घेणार, लग्न झाल्यावर त्या प्रॉपर्टीवर माझा हक्क असणार आहे, ती सगळी प्रॉपर्टी माझ्या ताब्यात येणार आहे. सयाजी काका म्हणतात, मस्त काम केलंस बघ, मस्त जमवलंस. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, जमवणारच ना, शेवटी मुलगी कोणाची आहे? सयाजी काका मिशवर ताव देत म्हणतात, सयाजीराव विखे पाटलाची. आणि पुढे विचारतात, पण आयशू तू सगळं एकटीनं एवढं सगळं केलं, मग आता इथं कशा पायी आली आहे? ऐश्वर्या म्हणते, डॅडा तुम्हाला माहिती नाही, मला जेव्हा एखादा प्रश्न सुटत नाही तेव्हा मी तुमच्याकडेच येते. त्यावर सयाजी काका म्हणतात, बोल तुला काय हवंय? आणि ऐश्वर्या सांगते, एक माणूस आहे जो ना मला जानकी आणि ऋषिकेशच्या विरोधात मदत करतोय, पण मला कळत नाही तो कोण आहे, काय आहे, माझी का मदत करतो? सयाजी काका म्हणतात, म्हणजे? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, तो माणूस मला जेव्हाही भेटतो ना तेव्हा तो मास्क लावतो, चेहरा लपवतो, काळी हॅट असते, कोट असतो, ग्लोव्ज असतात, पूर्ण पॅक असतो, तो हातात बंदूक असते. मला जर हे कळालं असतं ना तो माणूस कोण आहे तर बरं झालं असतं. जेलच्या बाहेर ऋषिकेश पवारला सांगतो, अहो तो माणूस आला होता आमच्या दारामध्ये, मी त्याला पकडणार होतो आणि हे मी तुम्हाला सगळं सांगणार होतो, पण घरी हळदीचा कार्यक्रम चालू होता त्याच्यामुळे मी काही सांगू शकलो नाही. ऋषिकेश म्हणतो, मला असं वाटतंय की ते सयाजी विखे पाटीलच होते. त्यावर पवार म्हणतात, अहो असं कसं शक्य आहे, ते तर जेलमध्ये आहेत ना, आणि आताच ती ऐश्वर्या त्यांना भेटायला आली आहे. ऋषिकेश पुढे म्हणतो, ऐश्वर्या जर त्यांना अशीच भेटत असेल तर कशावरून सयाजी काकाच्या सांगण्यावरून ती असं करत नसेल? त्यावर सौमित्र म्हणतो, मला नाही असं वाटत त्यांच्या सांगण्यावरून ही असं काही करेल म्हणून, तिचं काही डोकं कमी आहे का? ऋषिकेश म्हणतो, ते पण खरंच आहे, ती ऐश्वर्या इथे का आली असेल? जानकी म्हणते, एवढं सगळं होऊन सुद्धा ती सयाजी काकाला भेटायला येते ना, आता तिच्या भाषेतच तिला उत्तर द्यायचं. आणि इकडे सारंग त्याच्या रूममध्ये चक्रा मारत असतो, स्वतःचीच बडबड करत असतो, म्हणतो अजून कसं कोणी आलं नाही, सौमित्र दादा नाही, ऋषिकेश दादा नाही, जानकी वहिनी नाही, कोणी कसं नाही आलं? मी एकटा आहे माहिती आहे ना त्यांना, राह एकटा पडत राहा इथं, तो स्वतःशीच म्हणत असतो. सारंग म्हणतो, काय करणार आता, माझ्याकडे दुसरा पर्याय पण नाहीये. आणि त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते, तो म्हणतो, फोन करू का? आईला फोन केला तर चालेल, तिला या सगळ्या गोष्टीची कल्पना पण आहे, असं म्हणतो आणि खिशातून मोबाईल काढून आईला फोन लावतो. आणि इकडे जेलमध्ये ऐश्वर्या तिच्या बापाला म्हणते, डॅडा असा कोणी माणूस आहे का जो की तुमच्या लक्षामध्ये नाहीये, किंवा महिपत काकाचा? त्यावर सयाजी काका म्हणतात, नाही ग पोरे, तसं असतं तर त्यानं मला सांगितलं असतं. ऐश्वर्या म्हणते, कोण असेल हा माणूस? आणि त्यावर सयाजी काका म्हणतात, काय माहिती कोण असेल तो, पण मला एक सांग, तुझ्या या मदतीच्या बदल्यात तो काही मागत नाहीये ना? आणि ऐश्वर्या म्हणते, नाही नाही असं काही नाही. ऐश्वर्या पुढे म्हणते, मी रणदेवीच्या प्रॉपर्टीचे त्याला पेपर देणार आणि तो त्या बदल्यात मला पैसे देणार. सयाजी काका म्हणतात, किती? आणि ऐश्वर्या सांगते, 50 करोड. त्यांना एवढा आश्चर्याचा धक्का बसतो ना, ते खुर्चीतून उठून उभे राहतात आणि म्हणतात, काय? ऐश्वर्या म्हणते, हो डॅडा, ही डील जर एकदा क्रॅक झाली ना, हे सगळे रणदेवी रस्त्यावर येणार आहे. सयाजी काका म्हणतात, पण त्याला प्रॉपर्टीचे पेपर कशासाठी हवेत हे विचारलंस का तू त्याला? त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो विचारलं ना, पण तो खेकसून माझ्या अंगावर आला आणि तो माणूस मला म्हणाला की पैशाच्या व्यवहाराचंच बोलायचं, माझ्याशी दुसरा विषय बोलायचा नाही. आणि तरी सुद्धा मी त्याला विचारलं तर तेव्हा तू मला सांगितलं
मला प्रॉपर्टीत नाही तर जानकीच्या भूतकाळात इंटरेस्ट आहे. आणि त्यावर सयाजी काका खूपच आश्चर्यचकित होतात आणि ऐश्वर्या म्हणते सेम अशीच मी रिॲक्ट झाली. तो माणूस इतका विचित्र आहे ना, पटकन काही बोलून जातो. मध्यंतरी इतका माझ्या डोक्यात गेला होता ना, असं वाटत होतं मला ना त्याची चांगली जिरवायची होती, पण सध्या ना माझे हात दगडाखाली आहेत म्हणून मी गप्प बसले. सयाजी काका म्हणतात जाऊ दे, तुझं एकदा काम झालं ना मग त्याचा काटाच काढायचा. ऐश्वर्या म्हणते ते तर मी करणारच आहे, सोडणार आहे का त्याला? फक्त त्या मुखवट्या मागचा चेहरा कोणाचा हे कळायला हवं. आणि तेवढ्यामध्येच पवार, सौमित्र आणि जानकी येतात. जानकी म्हणते तू किती मुखवटे घालून वावरतेस ते बघ आधी. आणि इकडे सारंग आईच्या फोनवर फोन करतो. आई म्हणते हां कोण बोलतंय? आणि त्यावर सारंग म्हणतो आई मी बोलतोय सारंग. आई थोडी घाबरते आणि म्हणते अरे तू कशाला फोन केलास? सारंग म्हणतो कशाला म्हणजे अगं मला आज कोणीच भेटायला आलं नाही, मला खूप काळजी वाटते. आज एवढा मोठा दिवस आहे, तिथं काय चाललंय काय नाही मला कसं कळणार, सांग ना तू. आई म्हणते अरे आज कसे येतील ते, इथे जरा प्रॉब्लेम झालाय. आणि त्यावर सारंग घाबरत म्हणतो काय झाले सांग ना मला. आणि सुमित्रा आई म्हणते अरे आपल्या ऋषिकेशचा ॲक्सिडेंट झाला. सारंग घाबरतो, पॅनिक होतो आणि म्हणतो कसा ॲक्सिडेंट झाला, कुठे झाला आणि दादा कसा आहे आता, सांग ना मला, बोल ना काहीतरी. आणि आई सगळा झालेला प्रकार सारंगला सांगते. सारंग म्हणतो मी येतो तिथे लगेच येतो. आणि दादा कसा आहे मला सांग ना तू. आई म्हणते अरे एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला नाहीये. हे सगळं ऐकून सारंग म्हणतो आई हा माणूस तोच असेल का ग ज्याला मी पाहिलं होतं? आणि आई म्हणते कोणता माणूस, तू कधी आला होतास? आणि तो सांगतो मी परवाच्या रात्री आपल्या घराबाहेर होतो तेव्हा मी त्या माणसाला पाहिलं होतं. सारंग म्हणतो मी पाहिलेला माणूस आणि दादानं पाहिलेला माणूस एकच आहे. आई म्हणते अगं बाई. सारंग पुढे म्हणतो अगं दादा कसा आहे मला सांग ना, मला खूप काळजी वाटते. आई म्हणते तू काळजी करू नको, आता तो ठीक आहे आणि बाहेर गेलाय. सारंग म्हणतो आई त्याला सांग मी त्याला विचारले, काळजी घ्यायला सांग त्याची. आई म्हणते सारंग ठेवते हा बाळा, असं म्हणत वळते आणि पाठीमागे म्हातारी असते. म्हातारी भुवया उंच करून आईकडे पाहत असते. जानकी सयाजी काकाला त्याचा जाब विचारते, म्हणते असले कसले वडील आहात तुम्ही, तुमच्या मुलीवर असले कसले संस्कार केले तुम्ही? आणि त्यावर सयाजी काका म्हणतात हे पोरी, माझ्या पोरीवर बोट दाखवण्या अगोदर जरा स्वतःकडे बघ. हे समजा जे काय झालंय ना ते तुमच्या पायीच झालंय, तुम्हीच आला होतात ना माझ्या घरी माझ्या पोरीचा हात मागायला. ऐश्वर्या म्हणते जाऊ द्या ओ डॅडा, हे स्वतःच्या चुका लगेच विसरून जातात. आणि त्यावर जानकी म्हणते तू केलेल्या चुका विसरलीस का? तुझं सौमित्र भाऊजी बरोबरचं लग्न मोडलं होतं, त्यानंतर तू काय केलंस, तू सौमित्र भाऊजीला किडनॅप केलंस, आठवतंय ना सगळं? आणि त्यानंतर सारंग भाऊजीशी लग्न करायचं प्रपोजल पण तुमच्याकडनंच आलं. तुला नव्हतं ना त्यांच्याशी लग्न करायचं, मग का आलीस आमच्या घरामध्ये आमचं घर नासवायला, आमचं घर मोडायला? हेच हवं होतं ना तुला? ऐश्वर्या पवार जवळ जाते आणि म्हणते आता जानकी जे काही बोलले त्यावर तुमचा विश्वास बसतोय का? तसं असेल तर तुम्ही मला आत्ताच तुरुंगामध्ये टाका. आणि ती जे काही बोलतीये ना त्याचा पुरावा आहे का तिच्याकडे, विचारा तिला. आणि कोर्टाचा न्याय पुराव्यावरच होतो ना, म्हणून सांगते हिचं जेलमध्ये मला पाठवणं वाया जाऊ नये म्हणून सांगते. ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते हिला जरा समजावून सांगा, हिच्यावर ऑलरेडी केस सुरू आहे आणि ही माझ्यावर आरोप करते. पवार जानकीला म्हणतात हे बघा वहिनी, तुम्ही आता काहीच करू नका, ह्याचा खुलासा सगळा कोर्टामध्ये होईल. जानकी म्हणते किती फितूर आहे ही. आणि पवार म्हणतात तुमच्या मते ती फितूर आहे, पण कोर्टाच्या मते ती त्यांची मुलगी आहे, आम्ही काही करू शकत नाही. असं म्हणून पवार बाहेर जातात. ऋषिकेश जानकीचा हात धरतो आणि म्हणतो चल बाहेर. ऐश्वर्या ते पाहते आणि ऋषिकेशचा हात धरते आणि म्हणते हे काय चाललंय, तुम्ही विसरलात का? आता आपलं लग्न होणार आहे आणि ही आता तुमच्यासाठी परस्त्री आहे. ऋषिकेश तिच्याकडे एकटक पाहत असतो. ऐश्वर्या म्हणते असं काय पाहता, ही जानकी आता तुमच्यासाठी परस्त्रीच आहे ना? उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ऐश्वर्या म्हणते माझ्या हातावर आता कोणीच मेहंदी काढणार नाही, फक्त एकच व्यक्ती काढणार. आणि आजी म्हणते कोण? आणि ऐश्वर्या म्हणते ती म्हणजे जानकी. जानकी मेहंदीचा कोण घेते? ऐश्वर्या म्हणते फक्त मेहंदीच काढायची नाहीये तुला, माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव पण लिहायचंय ऋषिकेश. जानकी हातावर मेहंदी काढणार तोच नाना तिकडून येतात आणि म्हणतात थांबा. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा. असेच नवनवीन आणि फुल अपडेट पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या भागात.